नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये कोणत्याही त्या टॉप 5 कंपन्या ज्यांनी सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे, म्हणजे सर्वात जास्त व्हेकल सेल केले आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत. आणि मित्रांनो, मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. पॅसेंजर व्हेकल सेल्स राईज 21% इन नोव्हेंबर ॲज पोस्ट फेस्टिवल मोमेंटम स्टे स्ट्रॉंग. मारुती, टाटा अँड महिंद्रा रिटेन देअर लीड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, इंडस्ट्री एस्टिमेटच्या अकॉर्डिंग पॅसेंजर व्हेकल होलसेल्स 4,20,000 युनिट्स आणि 4,25,000 युनिट्सच्या मध्ये राहिलेली आहे नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये. आणि एका वर्षाआधी ही होती 3,52,000 युनिट्सची. म्हणजे इथे आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 20.74% म्हणजे जवळपास 21%ची ग्रोथ दिसत आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये कोणत्याही त्या टॉप 5 कंपन्या ज्यांनी सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे. तसेच आपण याचा इयर ऑन इयर बेसिसवर देखील परफॉर्म बघूया. तर मित्रांनो, सर्वात पहिली कंपनी आहे मारुती सुझुकी. आणि मित्रांनो, या कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये 1,41,312 युनिट्स सेल केले होते नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, मी येथे डोमेस्टिक पॅसेंजर व्हेकल सेल्सचा डेटा दाखवत आहे. तसेच मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने नोव्हेंबर 2025 मध्ये 1,70,971 युनिट्स सेल केले आहे नोव्हेंबर 2025 मध्ये. म्हणजे मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये देखील नंबर 1 पोझिशनवर होती. आणि आता एक वर्षानंतर म्हणजे नोव्हेंबर 2025 या महिन्यानुसार देखील मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये नंबर 1 पोझिशनवरच आहे. आता मित्रांनो, इथे चेंज झाला आहे. तर मित्रांनो, नोव्हेंबर 2024 म्हणजे एका वर्षाआधी इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करणारी सेकंड कंपनी होती हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. आणि या कंपनीने इंडियाच्या मार्केटमध्ये पॅसेंजर व्हेकल सेल केल्या होत्या नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये 48,246 युनिट्स. आणि मित्रांनो, आता नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करणारी सेकंड कंपनी आली आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलने नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये 57,436 युनिट्स सेल केले आहे. म्हणजे मित्रांनो, आता नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करणारी मारुती सुझुकी नंतर सेकंड कंपनी आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड. आणि मित्रांनो, जर आपण नोव्हेंबर 2025 या महिन्याचा इंडियाचा पॅसेंजर व्हेकल मार्केटचा डेटा बघितला तर तर त्यानुसार इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये जबरदस्त परफॉर्म करणारी थर्ड कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. तर मित्रांनो, एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये जबरदस्त परफॉर्म करणारी थर्ड कंपनी होती टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल. आणि या कंपनीने नोव्हेंबर 2024 या महिन्यामध्ये टोटल 47,063 युनिट्स सेल केले होते. आणि मित्रांनो, आता एका वर्षानंतर म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये इंडियाच्या
पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये जबरदस्त परफॉर्म करणारी थर्ड कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि या कंपनीने टोटल 56,336 युनिट्स सेल केले आहे इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये. आणि मित्रांनो, जी कंपनी इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये सेकंड नंबरवर होती ती आता टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या खाली येऊन आता आली आहे चौथ्या नंबरवर आणि त्या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, नोव्हेंबर 2024च्या डेटानुसार इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये जबरदस्त परफॉर्म करणारी फोर्थ कंपनी होती महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि या कंपनीने नोव्हेंबर 2024 मध्ये इंडियाच्या पॅसेंजर व्हेकलमध्ये 46,222 युनिट्स सेल केले होते. आणि मित्रांनो, आता नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या डेटानुसार हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीने इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये 50,340 युनिट्स सेल करून ही कंपनी फोर्थ पोझिशनवर आली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी पहिले सेकंड नंबरवर होती आणि आता नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार महिंद्रा आणि टाटा मोटर्सने याला मागे टाकले आहे. तुम्ही डेटा बघू शकता. मित्रांनो, जर आपण बघितले की इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार कोणती आहे ती फिफ्थ कंपनी ज्याने सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे तर ती आहे टोयोटा. तर मित्रांनो, नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये टोयोटाने इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये टोटल सेल्स केली आहे 33,752 युनिट्सची आणि एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024 मध्ये टोयोटोने इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये टोटल सेल्स केली होती 25,183 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो, इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये एका वर्षाआधी देखील टोयोटा फिफ्थ नंबरवर होती आणि आता नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार देखील इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये टोयोटा ही 5च नंबरवर आहे. तर मित्रांनो, एकदा आपण डेटा रिपीट करून बघूया की इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये कोणत्या आहे त्या टॉप 5 कंपन्या ज्यांनी सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे. तर मित्रांनो, नोव्हेंबर 2025च्या डेटानुसार इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म करणारी नंबर 1 कंपनी आहे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड. सेकंड कंपनी आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल. थर्ड कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. फोर्थ कंपनी आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड आणि फिफ्थ कंपनी आहे टोयोटा. आणि मित्रांनो, एका वर्षाआधी म्हणजे नोव्हेंबर 2024च्या डेटानुसार ही जी फोर्थ नंबरवर हुंडई मोटर इंडिया लिमिटेड दिसत आहे ही सेकंड नंबरवर होती. आणि मित्रांनो, आता नोव्हेंबर 2025च्या लेटेस्ट डेटानुसार टाटा मोटर्स आणि महिंद्राने या हुंडई मोटर इंडिया लिमिटेडला मागे टाकले आहे आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल सेकंड नंबरवर आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड थर्ड नंबरवर आली आहे या हुंडई मोटर इंडिया लिमिटेडला मागे टाकून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये कोणत्याही त्या टॉप 5 कंपन्या ज्यांनी इंडियाच्या पॅसेंजर व्हेकल मार्केटमध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.